नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 18वा. या अध्यायामध्ये शूरसेनाचा नामस्मरणाने उद्धार, त्याचे सत्व पाहण्यासाठी शिवाचे आगमन आणि शिवपार्वती संवाद इतक्या कथा आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. परब्रह्म जो चिंतामणी, विश्वात्मा मोक्षदानी, तो तू अवतरलासी स्थावर भुवनी, भक्तरक्षण करावया. सद्भावे तुझ चिंततामणी, चिंतितार्थ देसी त्या लागोनी, प्रणवरूप अवलंबोनी प्रत्यक्ष नैनी दाविले. तपोधाम हे अतिपवित्र, केले उत्पन्न स्थावर क्षेत्र, भूस्वानंदाती विख्यात, केले त्वाय कदंते. तीर्थमहिमा अति अद्भुत, दर्शन मात्रे होतसे मुक्त, स्पर्शाने पावे त्वरित स्वस्वरूप तत्काळ. देवादिदेव तू ब्रह्मणस्पती, गुणातीत मंगलमूर्ती, अगाध असे तव शक्ती, ध्याती हरिहर अखंड. धुंडी वरदा विनायका, दिन उद्धारा भक्तपालका, दासहृदयी वसोनिका, स्वगुण लीला वदविसी. मागील अध्यायी कथागहन, शूरसेनासी मंचकी बैसवून, वदती झाली प्रेमवचन, हस्त जोडून ते काळी. अन्यायी मी स्वामी असे फार, आपणासी श्रम झाले थोर, केला आजी माझा उद्धार, राया येऊन या स्थानी. माझी आवचना देऊनी मान, खुळ्याचा वेश केला धारण, उपकार हा अद्भुत घन, मजवरी आजी झालासे. या शरीराच्या पादुका करोनी, लेवबिता या तव दिव्य चरणी, परे उत्तीर्ण नव्हे यानी, आणवा होनी वदते मी. वदता ऐसे प्रेम उत्तर, नैनी लोटला अश्रुपूर, मस्तक ठेवून चरणावर वामांकी बैसत, हनुवटीस लावोनी हात, प्रेमे गळा मिठी मारित, त्याने आल्हादले भवचित्त, मुख कमळ विलोकिता. आता मी पितयासी सांगून, करीन आपणा सवे पाणी ग्रहण, तरी इच्छा मनेची संपूर्ण, सांगा न मी ते पायासी. ऐकून तियेचे प्रेमवचन, वदे तेव्हा शूरसेन, करविता सर्व गजानन, मजकड हे काही नाही. जे जे घडणे ज्या ज्या वेळी, ते ते घडे नेमल्या वेळी, तेन चुके कदा काळी, दैवयोग असे हा. माया लागवी श्री गणेश, भोगवी सर्व सुख दुःखास, तरी नित्य स्मरता गजाननास, तेने इच्छितार्थ पावसी. गणेशेन हे कृत सर्व, असे ही सर्व दैवयोगाची ठेव, वदविता सर्व देवादिदेव, तयाच्या भजनी रमावे. सूत्रधारी देव गजानन, घडणे घडविणे हे सर्व तयाधीन, तयाच्या इच्छे वाचून न हाले पान वृक्षाचे. ऐसे ऐकता त्याची उक्ती, चंद्रसेना दचकली चित्ती, म्हणे हा नव्हे सोमकांत नृपती, खुळा साच असे हा. होऊन तेव्हा क्रोधायमान, वस्त्रे भूषणे घेतली हिरोण, मंचका खाली दिला ढकलून, हस्त ओढवून बाहेर घातला. शूरसेन परमभक्त, वाचेसी वदे एकदंत, म्हणे त्याचा तोच सर्व घडवीत, मी लिप्त नसे या माझी. शरीरभोगी या सुखदुःखास, माते नसे कदा त्रास, हिंडता बिदोबिदीस, गजानन वाचे उच्चारी. चंद्रसेनेने शब्द ऐकोनी, विस्मय पावले अंतःकरणी, म्हणे विपरीत घडली ही करणी, तरी दैवयोग साचा असे हा. सोमकांत हा मनी जाणून या, मस्तक ठेवले या याच्या पाया, दोष हा सत्य श्री गणराया, काही नसे मज लागे. ऐसा स्वमनी विचार करूनी, मातेसी वदे येऊनी, माझा हेतू तुझ वाचूनी, पूर्ण करिता कोणासे. मी जाऊनी देवाघरी, सप्रेमे अर्चिता विघ्नारी, आल्हाद झाला भवांतरी, गजानन नेत्री विलोकिता. जोडोनी या दोन्ही कर, प्राप्त व्हावया सुंदर वर, सद्भावे प्रार्थिता लंबोदर, अपूर्व झाले ते समयी. केरळधीश चंद्रसेन,
सोमकांत नामे तयाचा नंदन, तो ज्येष्ठ रायाचे घ्यावया दर्शन. देवाद्वारी पातला तो तेजस्वी जैसा रोहिणी रमण, सुमुख सुंदर स्वास्यवदन, पराक्रमी अतिघन, नचळे ठाण समरीचे, तयाचे सुस्वरूप लक्षिता नयनी. वेद लागला अंतःकरणी, तरी तयासी माते अर्पोनी, पूर्ण करी हे तू माझा. चंपावतीने हे ऐकता वचन, मनी झालीसे आनंदगन, सप्रेम हस्ती धरून घेत चुंबन आवडीने. तेव्हा दासी नमोन चरणासी, वदती झाली सप्रेमेसी, लक्षिता सोमकांताच्या स्वरूपासी, कुसुमही सरी न पावे. तयाच्या सेवेसी आम्ही प्रार्थून, शोध काढला संपूर्ण, अद्याप तयाचे न झाले लग्न, न मिळे तया समकन्या मनोनी. तरी चंद्रसेने समयोग्यवर, सोमकांत असे निर्धार, दोघेही रूपवान अतिसुंदर, जोडा निर्धार योग्य हा. तो भीतिहोत्र रावत यक्षणी, येता लक्षणी चंपावतीनी, नमोनिया रावचरणी, वदती झाली आनंदे. चंद्रसेनेचे मनोगत, आनंदे रायासी करता श्रुत, तेने राव होऊन हर्षयुक्त, प्रेमे कुरबाळी कन्येसी. राव वदेत यक्षणी, आल्हाद झाला माझ्या मनी, म्हणे अवश्य करणे हे मज लागुनी, सिद्ध करीन ये काळी. सोमकांता समसुंदरवर, धुंडितान मिळे निर्धार, धीर उदार प्रतापशूर, रोहिणीवर प्रत्यक्ष. त्यातून महान गणेश भक्त, तयासीच करावा जामात, ऐसा मनी होता जो हेत, तो सफळा अजी दाहला. ऐसे वदोनिया ते वेळा, रहंवर त्याने आणविला, रती आरोडून या ते वेळा, जाता आनंदे ते दवा. वितिहोत्र राय तये क्षणी, भेटता चंद्रसेन रायासी येऊनी, राये सन्मान भाऊ करोनी, समीपा आपुल्या बैसविला. वदे तेव्हा चंद्रसेन, अजी आनंदाचा उदेला दिन, झाले गणेश भक्ताचे दर्शन, त्याने सुखासी पावलो. तरी कोणता हेतू धरोनिया, भेटीस पातला जाणराया, ते मनोगत सर्व कथोनिया, श्रवण तृप्त करावे. चंद्रसेन वदता प्रेम उत्तर, वितिहोत्र राव हर्षला फार, म्हणे दयाळू देव लंबोदर, लीला विचित्र तयाची. तयाचे सत्य वाचून, न हाले कदा वृक्षाचे पान, तयाच्याच बुद्धियोगे करून, भेटीस पातलो राजेंद्रा. लक्षिता राया तुझा कुमर, मानसी उद्भवलासे सुविचार, मम तनयाही सुकुमार, तव सुतासी अर्पावी. ऐसी स्वमनी मी धरोनी येत, राया पातलो जाण हेत, तरी पूर्ण करी मम मनोरथ, दयावंत हो होनी. वितिहोत्र रायाचे ऐकता वचन, चंद्रसेन झाला आनंदगन, म्हणे आजी असे थोर सुदिन, लग्न तिथीही उत्तम. तेव्हा तिथी निश्चय करोनी, वितिहोत्र राव पातला सदनी, म्हणे लग्न सिद्ध केले जाऊनी, आजी तिथी आजची नेमिली. पितृमुखीचे ऐकता उत्तर, चंद्रसेनेस लोटलासे प्रेमपूर, आल्हाद मनी दाटला थोर, सुशब्द काणी ऐकता. चंपावती मनी आनंदोन, सिद्ध केले सकळ सामान, सुवासिनीसी पाचारून, हरिद्रा कुंकुम दिदलेसे. राये करुणी वरपूजन, वाङ्निश्चय आदी कर्म सारून, करोनिया पुण्याह वाचन. वाक्निश्चय म्हणजे तोंडी, वाङ्निश्चय नाही खरं, वाघनिश्चय म्हणजे तोंडीच एक बाबा पक्क केलं की हा हे ज्या मुलगी ह्याला द्यायची आहे. करोनी पुण्याह वाचन, देवक स्थापिले तय वेळी, वर आणावया मंडपस्थानी, मूळ धाडले तय क्षणी, अस्तासी जाते वासरमणी, मूर्त गोरज पातला. चंद्रानना धडकत बेरी, नादन मायेन बोल तेव्हा अंबरी, वर आणावया सत्वरी, जाती सकळ आनंदे. गजरथ तुरंग भार, वीर चालले थोर थोर, त्यात गणेश भक्त योगेश्वर, शूरसेन ही जातसे. मूळ आले हे जाणून, आनंदलासे चंद्रसेन, करुणी सर्वांचा सन्मान, रुक्मत सोहळा पूर्ण केला. वरासी बैसविता दिव्यासनी, पोशाखा आणविला तय क्षणी, वितिहोत्र राव आनंदानी, वरासन्मुख बैसला. दिव्य वस्त्र अलंकार, गळा घालून रत्नहार, आनंदे बैसविला गजावर, मिरवित चालले घेऊनी. भक्त कैवारी जो गजानन, दयाची लीला अद्भुत घन, करता झाला बिंदान, सद्भक्ताचे कार्य करावया. अगटीत असे दयाची माया, ब्रह्मादिकासी न ये आकाया, तिने सकळा लागी मोहन्या, करीन वरते समयी.
आनंदे मिरवित नेतीवर आब्रे आब्रे कोंदले थोर आंबर झुंजाट मारुत सुटला थोर दुरोळा दाटला चौकडे झाला त्याने हल्लकल्लोळ धुळीने कोंदरले नभमंडळ त्यात मेघवृष्टी होत असे प्रबळ विकळ झाले जन तेव्हा मार्ग न दिसे तेव्हा किंचित चालता उलथोनी सर्व पडत झाला एकची आकांत एकमेकासे उठवेती संकट ऐसे उद्भवता महान त्यात चिंतारहित शूरसेन स्वमनी सदा आनंद घन न जाणे काही मानसी जाता आनंदे शूरसेन करी गजाननाचे नामस्मरण म्हणे ही माया देवाची अतिघन नकळे बिंदान तियेचे त्याचा तो हे सर्व घडवीत तया माझी नसे मी लिप्त तया माझी नसे लिप्त शरीर हे सुख दुःखासी भोगित संचित लिखित ज्यापरी तेव्हा सकळासी वदे शूरसेन करा गजाननाचे नामस्मरण जे कार्याकार्य लागून मूळ प्राधान्य असे हे महासंकटी घेता नाम सौख्यद पावे असे हा नेम तरी त्यागोनी या सर्व भ्रम वदा गजाननानंदे. हे पुढं मग गजानन महाराज आहेत वाटतं, गणी गण गणांत बोते म्हणणारे, कारण हा पण सतत गजानन गजानन म्हणतोय ना. गजानना वाचून निश्चित वस्तू नसे त्रैलोक्यात ज्येष्ठ राय हा एकदंत वदता स्वसुखासी पावाल. शूरसेनाचे शब्द ऐकून सेवक झाले क्रोधायमान. खुळा भलतेच वदतो वचन नसे ज्ञान या लागी. दुःख्याबी झालो विकळ न जाणे हा काळ वेळ. तप्त होऊन याही वेळ समीप पाचले तयाच्या. हस्ती धरून शूरसेनासी बंधन करुणी त्वरे त्यासी. बांधून आणती वेगेसी गजपदासी ते काळी. वर बैसला गजावरी तयाच्या पदी बांधता सत्वरी. पर तो आनंदे वदे विघ्नारी निश्चय नामी जाडलासे. वाचता वाचेसी वदता एकदंत भ्रूमुदू झाली अत्यंत. गजे चालते निश्चित पदद पोणी उचलिता. गजानन नामध्वनी सोमकांते ऐकता क्षणी. वेगे खाली उतरोनी बंधन मुक्त केले तया. सोमकांते करता मुक्त मुसळधारी मेघवर्षत. वारा सुटला ते अद्भुत त्याने कोणी कोणा न दिसे. काळोख दाटला ते अद्भुत जन घाबरले समस्त. दृष्टीन दिसे किंचित एकमेकाशी लक्षिता. तेने कोणी कोणा वदे आक्रोशे तेव्हा माहुत. गजावरी नसे सोमकांत तेव्हा सेवक घाबरून समस्त. लक्षिती वरासी चौकडे सोमकांत हाची म्हणवनी. शूरसेनासी त्वरे उचलुनी गजावरी तया बसवनी. वेगे आणला मंडपी रत्नजडत पीठावरी. उभा करुणी अतिसत्वरी पटाड आणून नवरी उभी केली ते काळी. तेव्हा मंगळाष्टके द्विजे वदती अक्षदा टाकी मस्तकावरती. मंत्रोक्त विधीने निश्चिती पणिग्रहण पै झाले. उभयताच्या हाती देवनी माळा एकमेकाच्या घातल्या गळा. गजाननाची अघटित लीला पर्जन्य शमला ते काळी. साधिले गोर्ध मूर्तास निरभ्र झाले आकाश. उदेला किंचित प्रकाश तेव्हा खुळा लक्षिला सर्वांनी. हा नो हे सोमकांत केवी हे घडले विपरीत. समस्त झाले चिंताक्रांत तटस्थ लक्षिती एकमेका. गजाननाची आगाध करणी प्रगटला ते मुद्गल मुनी. जो योगिया माझी शिरोमणी गणेश भक्त महाराज. दृष्टी लक्षिता मुनीसी आनंद झाला सकळासी. राये नमोनी पायासी सिंहासने बैसविला. राये सद्भावे करुणी मुनिसार्चिले आनंदानी. प्रेमे नमोनी आचरणी स्तुती करी ते समयी. महाराज तू गणेश भक्त कीर्ती तुझी अति अद्भुत. तव दर्शने पुरला हेत तरी संकट निवारी ये काळी. रायाचा जाणून सद्भाव वदता झाला भूदेव. म्हणे भाग्य उदय तुझा अपूर्व आजी जाणवू देला. उद्विग्नता न धरी चित्ती मानसी न करी कदाखंती. ज्या माता आजी हा दैवगती प्राप्त झाला अनायासे. पृथ्वीपती हा नृपश्रेष्ठ सर्व राया माझी वरिष्ठ. हे तू ते मी सांगतो स्पष्ट चिंता मानसी न करी. कृतवीर्य पुत्र हा शूरसेन पराक्रमी अति घन. यासी करावया समरणांगण त्रिभुवनी न कोणी असे. त्यातून महान गणेश भक्त पुण्यपरायण अति विख्यात. परी मानसी नसे कोणता हेत योगी महान हा तेजस्वी.
देही असोनिया विदेही, महिमा याचा गाद पायी, या समरूपवान अन्य नाही, धरातळ हे शोधिता. मागील अध्यायाच्या कथा अनुषंगाने त्या चंद्रसेनेने काय केलं होतं, पत्र पाठवलं होतं. खाली पालक सोडला होता आणि त्या पालखीमध्ये बसून, त्या झोक्यामध्ये बसून त्या सोमकांताच्या ऐवजी हा शूरसेन गेला. मग तिनं वर घेतला, नमन केलं, ते जेवण दिलं, विडा दिला, सगळं काही केलं. रत्नखचित मंचकावर बसवला आणि अगदी त्याच्या लाडानं मांडीवर बसली, जवळ गेली, हनवटीला हात लावला, गळ्याला मिठी मारली आणि म्हणली, पित्याला सांगून आताच म्हणे मी तुमच्याशी लग्न करण्याच्या गोष्टी करणार आहे. तर हा आपला सांगतोय, करता करविता गजानन आहे, आपलं काहीच नसतं, मी काय कशामध्ये मी लिप्त नाही बाबा, म्हणजे मी कशातच नाही, मी आपलं शरीर काय सुख दुःख भोगल ते भोगल, मी काही त्याच्यामध्ये नाही आहे. मध्ये सारखं गजानन गजानन केल्यानंतर तिला कळलं की हा खुळा आहे, तो गजानन गजानन करणारा, हा काही सोमकांत नाही आहे. म्हणजे दोघंजणं अगदी बऱ्यापैकी सारखे दिसत असत. तो म्हणे सूत्रधारी गजानन आहे, आपण त्याच्या आधी नाही, आपल्याला काय करायचं आहे. मग तिला जो राग आला, त्याला दिलेली सगळी वस्त्रभूषणं घेतली हिरावून आणि त्याला दिला हाकलून बाहेर, निघ म्हणे इथनं बाहेर. तरी त्याला दुःख नाही. मगाशी पण सुख नव्हतं, आता पण दुःख नव्हतं. काय म्हणे, सगळी गजाननाची करणी आहे, मी रस्त्याने बिदोबिदी जरी हिंडला तरी मला काही त्रास वाटत नाही आहे, आणि मला जरी राजमहाल मिळाला तरी मला काही त्रास वाटत नाही आहे. तर असा विचार करून तो निघाला आनंदाने. मग तिला वाईटही वाटलं. मग तिनं गणपतीला नमस्कार केलं आणि त्याच्या म्हणली, माझीच चूक आहे, मी याला वर घेतलं, सोमकांत समजून याच्या पायावर मस्तक ठेवलं, पण गणेशा हा दोष काही माझा नाही आहे, असा विचार केला आणि आईकडे गेली आणि आईला म्हणाली, माझ्या मनी एक हेतू आहे, तो तू पूर्ण कर. मग आईला सांगितलं, आपण असं गणपतीला दर्शनाला गेलो होतो, मग मी त्याला प्रार्थना केली की मला असा पृथ्वीवरचा सगळ्यात सुंदर वर दे. आणि मग तेवढ्यात म्हणे तो राजा आला होता ना, त्या राजाचा मुलगा सोमकांत, तो मला आवडला आहे, केरळाचा राजा चंद्रसेन आहे, त्याचा मुलगा मला आवडला आहे, माझं त्याच्याशी लग्न लावून दे. मग आई म्हणाली, वडिलांच्या कानावर घालते. वडिलांच्या कानावरती घातलं. मग त्याचं नाव, तिच्या वडिलांचं नाव काय, वितिहोत्रराव. तर त्यांनाही आनंद झाला. ते म्हणे, माझ्या पण मनात हाच हेतू होता, तर मी आता स्वतः चंद्रसेनाकडे जातो आणि त्याला मी ही मागणी सांगतो. मग गेला राजा चंद्रसेनाला भेटायला. मग त्याने केलं, आज कसं काय बाबा माझ्या दरबार तुम्ही आलात, त्याचं हे केलं, आधी आगत स्वागत केलं, बसवलं, पूजा अर्पिली, काय जे थोडक्यात एकमेकाला आपण घरी पाहुणे आल्यावर जसं करतो तसं केलं. आणि म्हणे, तुम्ही कसे काय आज आलात. मग त्याने सांगितलं की असं असं माझी इच्छा आहे की तुमच्या मुलाला जावई करून घ्यावा, तुमचा मुलगा माझा जावई व्हावा. त्यालाही पटलं, आनंद झाला दोघांना. म्हणे आज लग्नतिथी पण उत्तम आहे. आणि दोघांनी लगेच तिथीचा निश्चय करून टाकला आणि गेला आपल्या नगरीमध्ये. आणि चंपावती ती आई तिला सांगितलं, आजचीच तिथी धरलेली आहे. मग याने पटापट 4 सुवासिनी बोलवल्या, हळद कुंकू केलं आणि सगळं करून आले. मूळ आलं तिकडं न्यायसाठी, मुलीच्या दारात लग्न असतं ना, मूळ आलं न्यायला. मग चंद्रसेनाला समजलं आपल्याला न्यायला मूळ आलेलं आहे. मग त्यांचं सगळ्यांचं काय म्हणतात ते मानपान बसवणे असं करून मंडपात वर आणला. इकडं आले मूळ घेऊन, मंडपात वर आणला, त्याला हत्तीवरती बसवला आणि अशी मोठी त्याची रुखवत सोहळा वगैरे झाला, पोशाख दिला. आणखीन त्या वितिहोत्रराव आपल्या वरास म्हणजे जावयाच्या समोर बसला, दिव्य अलंकार दिले, रत्नहार दिले. आणि आता ते वाजत गाजत मुलगा जातो ना श्रीवंदनाला, तसा तो वाजत गाजत चाललेला आहे. आता बघतो काय, वारी गजानन बघा, त्याची माया काही वेगळीच आहे आणि त्याच्या मनात गणपतीच्या काहीतरी वेगळंच होतं. आता हे मिरवत मिरवत चालले आनंदाने. हा शूरसेन पण त्यात चालला आहे, त्याला काही सुख नाही दुःख नाही, तो चालला आहे. एकाएकी मोठं वादळ आलं, धुळीनं पुरं आकाश भरलं, कोणाला कोण दिसेना, धो 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 पाऊस पडतोय, लोक एकमेकाला आवाज देत आहेत, एकमेकाचा हात धरून चाललेत, चालता चालता पडायला लागलेत. असे सगळे लोक दुःखात आणि टेन्शनमध्ये आहेत एकदम, काय होईल म्हणून. तेव्हा हा मात्र सगळ्यांना काय सांगतोय की हे शरीर सुखदुःखाचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, गजानन गजानन नाव घ्या, त्या नावाने सुद्धा तुम्ही तराल, तुमचं संकट निघून जाईल. आता त्या सेवेकरांना आला राग की मग इथं आमचं काय, आमच्या डोक्याला काय आणि ह्याचं काय चाललं आहे गजानन गजानन. म्हणून त्याला धावून म्हणजे आता कुणावर काढायचा राग, तर तो बिचारा कोण नाही, खुळा आहे, फिरतो एकटा आपल्या नगरीमध्ये. मग तो आयताच भेटला, जगाचा नियमच आहे ना, ज्याला कोण नाही त्याला मारा धरून.
त्याला बांधला, पकडला, 2 फटके पण दिले आणि हत्तीच्या पायाशी बांधला नेऊन. ज्या हत्तीवरती वर नवरा मुलगा बसलाय त्या हत्तीच्या पायाला खाली त्याला बांधलं. पण देवाची पण अशी हे आहे कीर्ती की तिथली माती सगळी मऊ झाली, मग त्याच्या अंगाला काय ते दगडं बिगडं घसटत नव्हती आणि हत्ती पण एकदम जपून जपून पाय टाकायला लागला. एक तर काळोख झाला होता आणि मग त्याच्यामध्ये हा चाललाय, पण ह्याच्या मुखातलं गजानन हे नाम काही गेलं नव्हतं. आता तो सोमकांत पण चांगला आहे मूळचा, मग त्यानं वरती तो गजानन गजानन शब्द ऐकला तर त्याला काय ते पटलं नाही, तर तो खाली उतरला आणि त्याला मुक्त केला. आता देवाची करणी बघा, तो खाली उतरवला, त्याला सोडला, हत्तीला बांधलेला सोडला आणि पुन्हा एकदा धो 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 मोठा असा पाऊस पडायला लागला. आणि हे आले असेच पावसामध्ये. आता मिरवणूक कसली कसे तरी धावत पळत ओढत आले. एकदाचे लग्नस्थळ जिथं होतं तिथं ते आले आणि कोणीच कोणाला दिसत नव्हतं आणि हे दिसायला दोघांमध्ये बऱ्यापैकी साम्य होतं. मग त्याला धरला लोकांनी हा समजून आणि आणला आणि तिथे उभा केला अंतरपाटाच्या पलीकडे. मंगलाष्टका झाल्या, एकमेकाला हार घातले, लग्न झालं. आणि मग जेव्हा थोडा उजेड आला, पाऊस थांबला, पुन्हा जरा सूर्यप्रकाशला, तेव्हा कळलं की हा सोमकांत नाही आहे, तर हा तो वेडा आहे की जो फिरतोय गजानन गजानन करत. आता हे विपरीत घडलं, करायचं काय? आणि सोमकांत कुठं गेला ती पण चिंता सगळ्यांना पडलेली होती. त्याच वेळी तिकडं मुद्गल मुनी आले. आता हे मुद्गल मुनी गणेशाचे एकदम भक्त आहेत बघा. त्यांची मुद्गलांचं ते गणेशाच्या स्तोत्रांमध्ये नाव असतं त्यांचं. मग ह्या लोकांनी सांगितलं, महाराज तू मोठा गणेश भक्त आहेस आणि काय करायचं बाबा, आता उपाय सांग, असं असं झालं आहे. मग ते म्हणे, अरे तुम्ही कशाला याची काळजी करता, जे देव करतो ते तुमच्या भल्यासाठीच करतो. हा कोणी खुळा नाही आहे, आयरागैरा नाही आहे, तर हा सहस्त्रार्जुनाचा पुत्र आहे. आता पृथ्वीवरचा जो पराक्रमी राजा आहे सगळ्यात वरिष्ठ, त्याचा हा मुलगा आहे. शिवाय हा महान योगी आहे, हा गणपतीचा अतिशय भक्त आहे आणि ह्याच्यासारखा रूपवान हाच आहे, अन्य दुसरा कोण नाही आहे. तर ह्याला खुळा मानू नका तुम्ही, ह्याच्यापदी माथा ठेवा, तत्काळ अमर व्हाल. आणि हा पुण्यश्लोक असा आहे असं त्याला सांगितलं. एक प्रकारे धरामर म्हणजे पुण्यश्लोक हा ब्राह्मण आहे. चंद्रसेना ही तवतनया विधिनेच नेमली या सबार्या, हे अन्यथा नोहे जानराया, निमित्त मात्र तू होसी. गणेश माथा अनिवार, गणेश माया अनिवार, तियेने घडविला हा प्रकार, चंद्रसेनेने यास्तववर आदौ जाण पूजिलासे. अंकी बैसोनिया घातली माळ, मग समजताही कथिले वृत्त सकळ, तरी तव कन्याचे भाग्य प्रबळ, लादला वरई येसी. मुनीचे ऐकता वचनोत्तर, सर्वासी आनंद झाला थोर, तेव्हा दुदुंबिना दे कोंदले अंबर, सुमन वृष्टी सुर करती. वितिहोत्र राव आनंदोनी, सद्भावे लागला मुनिचरणी, कन्यादान तये क्षणी करता झाला आनंदे. अमित अर्पोनी धनराशी, गज आश्वादी दासदासी, अर्धे राज्य देवोनी जामातासी, विप्रासी दक्षिणा अर्पिल्या. सद्गद होऊनी शूरसेन, सद्गुरूंचे धरले चरण, सद्भावे करुणी अर्चन, स्तुती करी आनंदे. सद्गुरु तू माझा दयावंत, महिमा तुझा अति अद्भुत, केलेसी निज कृपे माते मुक्त, या भवसागरा माझारी. माता पिता गुरुदेव माझा तू एकाससी सर्व, अखंड तोपदी असे भाव, दया सागरा स्वामी या. स्तुती ऐसी करता वदनी, प्रेमांबुधारा लोटल्यानेनी, मुनी तेव्हा आनंदोनी, हृदयी धरला सप्रेमे. मुनी आनंदोनी वदे वचनोक्ती, त्रय जगती होईल तुझी कीर्ती, स्वराज्य पावशील निश्चिती, मम वरे करोनी. मुनी ऐसे सप्रेम वदोनी, अंतर्धान पावला तय क्षणी, वितिहोत्र राव आनंदोन मनी, सोहळा करीत ते काळी. 4 दिवसपर्यंत सोहळा केला अति अद्भुत, विप्रासी दक्षिणा देऊन अमित, सेवकासी तो शेविले. सुखी करुणी सकळ जन, सोमकांत आणि चंद्रसेन, उभयताचा करुणी सन्मान, गौरव करुणी बोळविले. वितिहोत्रराव तये वेळा, स्वनगरासी त्वरे निघाला, आनंद झाला सकळाला, जामात नयनी पाहुनी. स्वनगरी येता वितिहोत्र, शृंगारिले समस्त नगर, कन्या आणि जामात सदनी मिरवीत आणले. ओवाळीता सुवासिनी, राये गौरविल्या सकळ कामिनी, याचक येता राये सदनी, सुखी केले तयासी.
गजानन माया अत्याद्भुत, कवनासी ती येचा न लागे अंत. तो लीला करिले एकदंत, भक्तरक्षणा लागोनी. लक्षिता ज्या मात स्वकुमरी, रावहर्षला निजांतरी. तेव्हा मुनी येऊनी सहस्त्रपुरी, सहस्रार्जुनासी भेटले. कृतवीर्य तेव्हा हर्षोन्मनी, प्रेमे अर्चिता समस्त मुनी. तेव्हा योगी तापसी आनंदुनी, वदते झाले ते काळी. राया तू भाग्यवंत, अद्भुत तुझा नसे त्रैलोक्यात. समरणांगणी कृतांत, शक्य न होय झुंजावया. तरी तुझस महा तुझा सुत, पराक्रमी अति विख्यात. महान थोर गणेश भक्त, पुण्य एक प्रतापी. मग सांगता सकळ समाचार, कृतवीर्यास दाटला गैवर. सचिव पाठवून या सत्वर, शूरसेनासी आणले. पित्यासी लक्षोनी सिंहासनी, सद्भावे लागला तयाच्या चरणी. कृतवीर्य स्वचरिती हर्षोनी, आपणा जवळी बैसवित. ऐसे काही दिवस गेल्यावरी, भार्गवे स्वनेम जाणून अंतरी. वेगे पातला सहस्त्रपुरी, सहस्रार्जुनासी वदावया. भार्गवाचा क्रोधाग्नी, धडकला सेत क्षणी. सायकला ओनिया गुणी, वर्षता झाला अद्भुत. नगरजन्य महाथोर, तियेस लागता दिव्य शर. कोसळून पळे धरणीवर, हाहाकार झाला ते समयी. नगरी झाला कल्लोळ, घाबरले तेव्हा जन सकळ. शरे व्यापिले नभमंडळ, अंधार झाला ते समयी. रायासी येऊन सांगती हेर, भार्गवे अनर्थ केला थोर. सुमारिले रक्षक महावीर, नगर रक्षणासी होते ते. तेव्हा ज्योतिषी रायासी प्रार्थून, करती सकळ वर्तमान. भार्गवे आराधिला गजानन, तुझं निमित्त जाण राया. भार्गव हा चक्रपाणी, याने आराधिता चिंतामणी. प्रसन्न झाला त्या लागोनी, सद्वरासी अर्पिले. एकविशंती दानवेळा, वदावयासी क्षत्रियाला. गणेशे परशु अर्पिला त्याला, नाम परशुराम ठेवोनी. ऐसे ऐकता मुनिवचन, कृतवीर झाला क्रोधायमान. म्हणे क्षत्रियाचे मूळभूषण, समरी प्राण त्याजावा. मग मुद्गल ऋषींनी सगळं सांगितलं ना. मग म्हटले चला बाबा, आता यानं ऑलरेडी माळ घातलेलीच आहे. आणि त्याने सांगितलं की तुझ्याच मुलीनं त्याला वरती बोलवून घेतलं होतं, तिनं केलेला प्रकार सांगितला. गणेशाची माया अनिवार्य आहे. तुझ्या मुलीने ह्याला वर बोलावलं, याच्या मांडीवर बसली, याच्या गळ्यात माळ घातली. आणि आता मग इतरांना सांगितल्यानंतर तर तिचं भाग्य प्रबळ आहे, म्हणून जो वरती यासाठी झाला तोच वरतीला आता मिळालेला आहे. वितिहोत्रराव राजा आहे, त्यानं आनंदाने मुनीच्या चरणी लागला, आपलं कन्येचं दान केलं. आणि त्याला दासदासी, धनराशी, अश्व, गज आणि अर्धराज्य पण त्या जामाताला दिलं. सगळ्या ब्राह्मणांना वगैरे दक्षिणा दिल्या. मग सोमकांत सापडला. मग सोमकांत आणि तो चंद्रसेन त्यांना पण सोहळा केला, त्यांचं पण मानपान केला. आणि शेवटी आपल्या नगराला तो आला. मग आता या मुद्गल ऋषींनी काय केलं, इथं आल्यानंतर मोठी वरात काढली, लोकांना दानधर्म केले, सगळं काही झालं. आणि नंतर मुद्गल ऋषी गेले सहस्त्रार्जुनाकडं आणि त्याला सांगितलं की तू पण भाग्यवान आहे, तुझा पुत्र पण भाग्यवान, तुझ्यासारखाच पराक्रमी आहे. आणि घडलेली कथा सगळी सांगितली. मग आता त्याला सहस्त्रार्जुनाला वाईट वाटलं होतं की आपण आपल्या मुलाला हाकलून दिलं तेव्हा विचार न करता. मग त्यानं लगेच सचिवाला वगैरे पाठवलं, त्याला बोलवून आणलं. मग आला मुलगा आपल्या बापाच्या पायावरती नमस्कार. बघा त्याला राग नाही बापाने एवढं वागलं म्हणून, कारण त्याची वृत्ती सगळी गजानना ठाई लीन झालेली आहे ना. नमस्कार वगैरे केला. मग त्यांना एकत्र काय परत एकदा सगळा सोहळा वगैरे त्यांचा केलेला आहे. आणि असा तो काळ चालला असताना काही काळाने काय झालं तर तिथे आला परशुराम. आता ही कथा सगळ्यांना माहिती असेल की मुळात सहस्त्रार्जुन आणि परशुरामाचे वडील जमदग्नी आणि माता रेणुका. या जमदग्नींच्या आश्रमामध्ये एकदा हा सहस्त्रार्जुन काही कारणाने वाट चुकून गेला. आणि तिथं तेव्हा दुपारची भुकेची वेळ होती, जेवण पाहिजे होतं. तर त्यांच्याकडे कामधेनू होती, तर त्याने सगळ्या सैन्याला राजासह जेवण घातलं. आता ह्या तेवढ्यावर खुश नाही, तर ह्याला ती कामधेनू पाहिजे. ह्याने जमदग्नीला मागितली. जमदग्नी नाही म्हणाले. मग त्या राजाला त्याचा राग आला. आणि मग जेव्हा परशुराम कुठंतरी बाहेर गेला होता तेव्हा या राजाने काय केलं तर ते जमदग्नी जेव्हा तपाला बसले होते, ध्यानस्थ बसले होते, तेव्हा त्यांचं शिर छेदलं आणि ती गाय पण पळवून आणली. जेव्हा हे परशुरामाला कळलं तोपर्यंत काय केलं, रेणुका पण सती निघाली होती.
मग आला पाहतो तर बापाचं शिरच्छेद केलाय, आई पण सती निघाली किंवा आई सती गेली. आणि मग त्याचं आईवर खूप प्रेम होतं परशुरामाचं. पण बापाच्या शब्दाखातर एकदा आईचं शिर उडव म्हणल्यावर त्याने उडवलं होतं ना रेणुकेचं. मग तो तिथं खूप धावा करायला लागला, आईचा रडायला लागला, प्रभू मला सोडून तू गेलीसच कशी, मला तू आई परत दिसली पाहिजे. मग तेव्हा ती रेणुका त्याला सांगितली की तू पुढे चालत राहा, मी तुझ्या मागं येईन, मी तुला दिसेन, पण मागं काय तू बघू नको, मी पूर्ण बाहेर आल्यावर मी तुझ्या मागं येईन. मग तो परशुराम पुढे चालू लागला आणि काही काळ गेला त्याला राहावं ना, खरंच आपली आई बाहेर येते का म्हणून बघितलं तर त्या रेणुकेचं फक्त मुखवरती आलेलं होतं. आणि मग तिथंच ती राहिली, तेवढीच अंतर्धान पावली. आणि मग माहूर मातापूर नांदेडच्या जवळ तिकडे तिचा फक्त मुखवटा आहे रेणुकेचा, मोठाच्या मोठा. ही मूळ कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता त्यातलाच भाग इथं आहे की मग त्याच्या पुढे बापाचा सूड घ्यायला परशुराम आला. एक तर परशुराम हा 5वा अवतार आहे ना, 6वा अवतार आहे परशुरामाचा. मग 7वा रामाचा, 8वा कृष्णाचा. मग तो परशुराम आला तिथे. मग ते असे बाण बिण सोडले, एक तर सगळी नगरी घाबरून गेले. मग तेव्हा त्या ऋषींनी पण सांगितलं की याला गजानन प्रसन्न झालेला आहे. ज्योतिषी सांगू लागले की हा मूळ विष्णूचाच अवतार आहे भार्गव हा. आणि त्याने गजाननाची प्रार्थना केली, कारण 21 वेळा पृथ्वीनी क्षत्रिय केली व तिथपासून ते ब्राह्मण क्षत्रियाचा वाद दाखवलाय खरा. पण ती 21 वेळा क्षत्रिय केली, त्याचं एक आपळेकर बुवांनी काहीतरी वेगळं सांगितलं आहे की ते तेवढ्यापुरतं ते 21 वेळा जिंकलं, सगळे क्षत्रिय मारले असं नाही आहे. त्याचं काहीतरी वेगळं कारण त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मग सांगितलं की हा तुलाच वधायला ह्याने गजाननाची प्रार्थना केली आणि गजाननाने ह्याला स्वतःचा परशु दिला आहे आणि त्याचं नाव परशुराम असं आहे. आता कृतवीर्य काय म्हणतो सहस्त्रार्जुन की मी भूषण आहे हो, सगळ्या क्षत्रियाचं मी भूषण आहे. आणि ह्याच्यामध्ये रणांगणामध्ये लढून प्राण त्याजावा हेच क्षत्रियाचा धर्म आहे. मी काय घाबरत नाही त्याला, तो कुणी असला तरी मी आता त्याच्याशी लढायला जाईन. वैकुंठवासी जो ऋषिकेशी, तो अवतारुणी भूतळासी, वद माझा इच्छोनी मानसी, यज्ञ त्याने भाऊ केला. ज्येष्ठ राय तो ब्रह्मणस्पती, तो प्रसन्न केला श्री गणपती. परशु लादला निश्चिती, समरी माते भिडावया. तरी तयाची आशा भंग करून, न करी जीविताचे मी रक्षण. स्मरणांगणी तया लागून, क्षत्रिय धर्मासी दावीन. ऐसे स्वमने विचारून, झाला तेव्हा क्रोधायमान. राज्य स्थापनी शूरसेन, समरभूमीसी लोटला. घोर करता संग्राम, क्रोधावला परशुराम. साधा वयासी स्वकाम, कृतवीर्यावरी लोटला. भार्गवे परशु घेऊन करी, सहस्त्रार्जुन मारला समरी. पुत्रपौत्र सपरिवारी, क्षत्रिय कुळ संवारले. कृतवीर्याचे पंचनंदन, त्यात वडील शूरसेन. सुबाहू सुबोधन, सुधन्वा आणि सुधर्मा. रक्षोनी हे कृतवीर्य सुत, क्षत्रिय कुलाचा केला अंत. एकविशंती वेळा निश्चित, धरानी क्षत्रिय पै केली. शूरसेन थोर गणेश भक्त, नित्यार्चित एकदंत. गौब्राह्मणासी प्रतिपाळित, धीर उदार सत्यवचनी. आनंद न मानी सुख भोगिता, दुःख न होय उद्विग्नता. गजाननची जाणे ही सत्ता, अलिप्तता सदा द्वयातुनी. न जाणे जपतपा अनुष्ठान, वाचेसी सदा नामस्मरण. जागृती सुषुप्ती माझी पूर्ण, गणेश चिंतनाक्षयी. राज्यात मृत्यू नसे आपत्काळी, मेघवर्षे नेमिल्या वेळी. ऐसा राव महाबळी, पुण्यशील प्रतापी. दया क्षमा आणि शांती, त्रयगुण हे अंगी वस्ती. अशा पुण्यशील थोर नृपती, राज्य करिता आनंदे. स्वकीय प्रजे समान, करतसे प्रजा पालन. याचिका देऊनी अमित धन, करी रक्षण सर्वाचे. त्याहुनी विख्यात गणेश भक्त, भार्गवे जाणून हे स्वचित्तात. तयासी न भिडता समरात, अन्य नृपासी वदियेले. ऐसे काही दिवस गेल्यावरी, नारद आनंदोनी निजांतरी. कैलासा पातले सत्वरी, नमोनी वदे शिवासी. महासहस्त्रार्जुन काय म्हटलंय, मी काही भार्गवाला घाबरत नाही. भार्गव म्हणजे परशुराम. भले त्यानं अवतार घेतला असेल मला मारायसाठी, तर मी काय त्याच्याकडनं पराभव काही मी पत्करणार नाही हो. मी लढायला जाणार आणि जे काय माझं होईल ते होईल. माझ्या जीविताला काही मी घाबरत नाही किंवा माझ्या जीवाचं रक्षण करायला मी काही लपूनही बसणार नाही, तर मी जाणार लढाईला. आणि मग त्याने आपल्या मुलाला शूरसेनाला गादीवर बसवला आणि तो लढाईला गेला. मग दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं आणि शेवटी परशुरामानं सहस्त्रार्जुनाला मारलेलं आहे.
पुत्र पौत्र सहपरिवारी सगळे बाकीचं कुळ संवारलं. फक्त त्याचे 5 मुलं आहेत, शूरसेन, सुभाऊ, सुबोधन, सुधन्वा आणि सुधर्मा. अशी 5 मुलं सोडून बाकीच्या क्षत्रिय वीरांचा त्याने अंत केला. याने धरानी क्षत्रिय केली. आता त्याला माहिती, मी जसा गणेशाचा भक्त आहे तसा हा शूरसेन पण गणेश भक्त आहे. राज्य करतो ते चांगलं करतो, गोब्राह्मण प्रतिपाळक आहे, प्रजेला नाडत नाही, प्रजेला एकदम मुलासमान पाळतो. कोणी याचक दारामध्ये आला तर त्याला काय मागेल ते देतो, तृप्त करतो. आणि मग त्याच्या राज्यात आपत्काळी मृत्यू नाही. म्हणजे मृत्यू आहे पण कसा, अचानक काय, आता हे पूर आले, कुठं दरड कोसळल्या, कुठं आगी लागल्या, तसा आपत्काळी मृत्यू नव्हता. म्हणजे किती व्यवस्थित त्याचं राज्याचं नियोजन होतं. थोडक्यात गणेशाची कृपा जरी आपण म्हटलं तरी नियोजन नीट होतं. मग हा सगळ्याचं रक्षण करतोय, हा गणेश भक्त आहे, तर त्याला काही मारलेलं नाही आहे, त्याला सोडून दिलं आहे. मग त्याच्यानंतर काय झालं, नारद मुनी आपले असतातच जराशे इकडची खोडी तिकडं करायला. एकदा नारद मुनी कैलासाला गेले आणि शिवाला वधवून याच्याबद्दल सांगायला लागले. अपूर्व आजी मी लक्षिता, आल्हाद वाटला मज लागून, कृतवीर पुत्र शूरसेन, महापुण्यपरायण महापराक्रमी, अनंत देवाचे अनंत भक्त, भूतळवटी मी देखले बहुत, परी शूरसेन श्रेष्ठ सर्वात, गणेश भक्त महाराज, राज्य करता सहस्रपुरी, परिलिप्त नसे त्या माझारी, गणेश नाम हृदयांतरी, अखंड हृदयी बिंबले, दया क्षमा आणि शांती, वैराग्याची ही दिव्य ज्योती, सुख दुःख हे न जाणे चित्ती, रोग की भोग न जाणे, जे जे घडणे ज्या ज्या समयी आपोआपच घडे, येतसे पाही हे तो जाणे स्वदेही, भोगता भोगविता मी नसे, गजाननाची ही सर्व माया, मी तू पण हे सर्व वाया, अखंड हृदय जाणून या, गणेश स्मरणी रमलासे, तयाचे प्रारब्ध योगे दर्शन होता, क्षय पावे सकळ दुरिता, तयासी देवा मी लक्षिता, आल्हाद मनी नमावे, नारदाची ऐकता वचनोक्ती, चित्त आनंदून या पशुपती, म्हणे पाहतो आजची तयाची स्थिती, काय थोरवी सांगसी, मदभक्त अतिविख्यात, मी तयांचा पूर्वीला हेत, तयाहुनी काय हा नृपनाथ, श्रेष्ठ आहे सांगपा, मी पाहता त्याचे सत्वपूर्ण, तरी सत्वासीन उतरे जाण, कर्ण आता भक्तिहीन, निश्चय तेथे जाऊनी, शिवाची ऐसे ऐकता वाणी, नारद व देत एक क्षणी, तयासी द्यावया लागुनी, काही नसे तुझपाशी, नलगे तयासी राजधन, पुत्रधार आदी संपूर्ण, दिसते हे सर्व तृण समान, तव पदाची आसत्या, निमग्न अखंड चिद्रूपात, स्वदेही लक्षी दिव्य ज्योत, कोठे नसे तयाचा हेत, नामस्मरणी निमग्न, तरी वचनी माझ्या मान द्यावा, सूरसमूह संगे न्यावा, स्वस्वरूपाचा तया दावून ठेवा, अंतर जाणून पाही त्याचे, अप्राप्य ते मागे तयास, जेणे शक्य न होय तो द्यावयास, तेव्हा पूर्ण होईल तव मानस, तया स्थानासी जाणोनी, नारदाचे ऐकता वचन, अंबा झाले आनंदघन, प्रेमे शिवासी करुणी नमन, स्वास्य वचने बोलत, देवादिदेवा पंचवदना, पूर्ण करी ही मन कामना, भक्तवत्सला दया घना, शरण आले तव पाया, मदस सर्व सूरललना, संगे न्याव्या पंचवदना, विलोकावया भक्तराना, गजाननाचा प्रिय तो, आंबेचे ऐकता प्रेमोत्तर, आनंदोनिया कर्पूर गौर, पाचारुनिया नंदिकेश्वर, आज्ञापित झाला, जाऊन आता सत्वर, आणि विधी हरिसुरासुर, लक्ष्मी शची सहसाचार, कैलासी आणि त्वरेने, नमोनिया शिवचरणी, नंदी जाऊन याती वेगानी, समस्तासे आला घेऊनी, कैलास भुवनी ते काळी, विधी हरी शचिरमण, सोमवरुण चंड किरण, अष्टदिक्पाळ संपूर्ण, सुरासुर सर्व पातले, लक्ष्मी शची सावित्री, आणिक सर्व सुरयुवती, समस्त येता कैलासाप्रती, शंकर सर्वासी भेटला, आंबा त्वरे पुढे जाऊनी, सूरललनास येतसे घेऊनी, उमा आनंदली तेव्हा मनी, प्रेमे सर्वासी भेटता, सूरललना लक्षिता समस्त, वस्त्रालंकारांनी मंडित, हे नेत्री जाणून अवलोकिया चित्त, खिन्न झाले आंबेचे, त्वरे येऊनी मग शिवराया, प्रेमे नमोनी शिवपाया, दिनवदन करोनिया, वदती झाली ते काळी,
अलंकारयुक्त या सूरललना सुंदर दिसती पंचवदना. खिन्नता वाटे माझी या मना नसती माते म्हणोनी. तरी शरण पातले तव पायासी द्या मज सर्व अलंकारासी. शिव्या ऐकता सुशब्दासी मोद चित्ती पावला. वदे आनंदे पंचवदन स्वयंमेव भूषणे हि त्यागुण. कांचन रत्नासे नसे कारण अशाश्वत सर्वजी. अक्षयी भूषणे जी चिरकाळ तयासे कदा न लागे मळ. सुमुख जे निर्मळ कर्णनासिका नयनादी. या भूषणाची आगाध शक्ती या समत्रैलोकी ना निश्चिती. या ते 400 अखंड गाती या आधीन सर्व जग. शोभा नसे या विण भूषणे सर्व या लागून. आगाध इंद्रियाचे महिमान सर्व अवयवाने शोभित जे. ऐसे श्रीमुख असता सुंदर कासे पाहिजे अलंकार. ऐसी वस्तू ही असता अगोचर अलंकाराने युक्त जी. वदता ऐसे मदनारी प्रार्थून वदे तेव्हा गौरी. या शरीरा लागी निर्धारी भोगान्य कामग योजिले. अन्न पाण्याच्या योगे करून शरीराचे होय देवा संरक्षण. करता यासी विसर्जन देह क्षीण होतसे. क्षुदेने इंद्रियाची हरे शक्ती स्वकामासी सर्व त्यागिती. यास्तव अन्न वस्त्रे शरीराप्रती निर्माण केले मूळ हे. शरीरास वस्त्र आच्छादन भगवंते केले निर्माण. दिगंबर यास्ता पूर्ण आच्छादन तया पाहिजे. देवा स्वमनी तुची पाही विचारून. दिगंबर नसे तुझ समान तरी कासया पाहिजे प्रावरण. गजचर्म पांघरसी नामसिद्ध होय भूषणानी. हे स्वय जाणोनी आशूळ पाणी. नाम नसे भूषणानी निर्विकारासी हे सदा. सर्व यास्ता शरीरांतरी तरी भूषण वस्त्रे का अंगावरी. यास्तव शरीर शोभा ही निर्धारी शरीरावरी पाहिजे. योगी दिगंबर की महंत जरी सर्व संग परित्याग केला समस्त. तरी तृणकी पत्र निश्चित मस्तकावरी पाहिजे. शीतोष्ण शांत करण्यासाठी अंगीकारले पाहिजे दुर्जटी. सप्रमे वत्ता तव गोरटी वदे पंचवदन ते काळी. ऐकता करणित वचनोक्ती आल्हाद बहु दाटला चित्ती. म्हणे तुझं माहीत असता देहस्थिती भावार्थ न जा मानसी. भू ही पंचभूतात्मक महिमा तिचा अलौकिक. तिच्या माझी हे सकळिक निर्माण जाणं होतसे. मृत्तिका तृणवृक्ष पाषाण जीव निर्जीवात्मक सर्व निर्माण. नाना तऱ्हेची वस्तू जाण करी उत्पन्न स्वसत्ते. हिरे मोती पाचू कांचन ताम्र माणिक लोह जाण. रौप्यादी अनंत वस्तू संपूर्ण दृश्यादृश्य पदार्थ सर्वही. भूपासून हे सर्व निर्माण येणे स्वये सर्व लेऊन. देहमात्रासी करी विग्रहण धनधान्यादी सर्वही. भू असे ही थोर विख्यात येणे ही माया निर्मित. ती महामाया तू निश्चित चराचर सर्व तुझपासूनी. भूषणे प्रावरणे तुझ सर्व स्वमनी कान जाणसे भाव. अखंड सर्व वैभव तुझे नियोगे सर्वही. स्वयंमेव भूषणे शरीरावरी असता कान जाणशी निजांतरी. तू ते असत्य वाटेल जरी तरी स्वमुख दर्पणी विलोकी. वदता ऐसे पंचवदन अंबिका झाली आनंद घन. स्वमुख दर्पणी विलोकून लक्षिती झाली ते काळी. बाळ्या बुगड्यादी अलंकार मुद्रा खडी मनोहर. रत्नदर्त नथ तेजाकार करणे कुंडल लखलखती. बाजूबंद गोट पाटल्या कांचनाच्या पदी दिव्य साखळ्या. तोरड्यावरी दिव्य गोविल्या नुपुरे पदी रुंदुंती. गळसरीवरी रत्नहार ठुसी गळसरीवरी मनोहर. गळसरीवरी रत्नहार ठुसी गळसरीवरी मनोहर. आणि जडित रत्नाचे अलंकार स्वयंमेव शरीरी शोभती. जेवी स्वयंमेव दिसे दर्पणात तेवी अन्याय लक्षिता दिसे समस्त. तेव्हा नगजा झाली असे विस्मित स्वमानसी ते काळी. लक्षिता आंबेच्या मुखाप्रती लज्जा पावल्या सुरयुवती. लक्ष्मीशची सावित्री तटस्थ झाल्या ते धवा. तेज फाकले अत्याद्भुत तेव्हा विधिहारी सुर समस्त. विस्मय झाले स्वचित्तात म्हणती आधी माया मूळही. तेव्हा शिववदे आंबे प्रती भूषणाची का फिटली भ्रांती. तरी मायकावरी असेल प्रीती तरी लेई आता सत्वर. शिवाचे करणी ऐकता वचन नगजावदे पद नमुन. अलंकाराचे मज कारण नाही राहिले सर्वता.
स्वयंमेव भूषणे सांडून मायकाचे मज कारण अपायकारक हे संपूर्ण भरोसा क्षणिक येचा माईक भूषणाच्या योगाने होय परपीडा आत्महानी हेमालंकाराच्या योगाने स्थिरता न पावे स्वचित्ती देवादिदेव तू पंचवदन हेत्वा सर्व मनी जाणून दिगंबर वेश केला धारण स्थिरता अखंड राहावया ऐसे वदोनिया गौरी शिवचरणी नमन करी म्हणे ब्रह्म माझा हा कैलास दुरी स्वभूषणास दावोनी आल्हाद पावला शूळपाणी नगजेचा प्रेमे हात धरोनी स्वभूषणास दावोनी दिगंबर तू पंचवदन तव शक्ती मी नसे भिन्न चराचर हे संपूर्ण द्वयापासून झाले प्रेमे वदता ही मनगनंदिनी आल्हाद पावला शूळपाणी नगजेचा प्रेमे हात धरोनी स्वांकावरी बैसविली आनंदले मनीसुर समस्त शिवासी कोणी दंडवत वदती सर्व जोडोनी हस्त दर्शन दे गणेश भक्तांचे पुढील अध्याय ही कथानक सुधार सावने अलौकिक श्रवणे होय चित्ती हरिक तो वर्णला न जाय कवणासी धुंडी हृदयानंद भ्रमरा आनंद कंदा जगदुद्धारा पूर्ण ब्रह्मिया मोरेश्वरा लीला गम्य ही तुझी वदता वदविता तुची सर्व अखंड असे हा माझा भाव हा पूर्ण करशी तू देवादिदेव मानसांतरी वसोनी इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत यातील सारांश परिसोत अष्टदशोध्याय गोडहा श्री शांद सांब सदा शिवार्पण नमस्तू गणपती बाप्पा मोरया. आता नारदाने काय केलं तर एकदा शिवाला सांगितलं की पृथ्वीवरती म्हणे अनेक भक्त आहेत पण त्याच्यामध्ये या शूरसेनासारखा कोणी नाही आहे. हा गजाननाचा भक्त आहे. अखंडाच्या हृदयामध्ये गणेशाचं नाम असतं आणि तो पृथ्वीवर पण त्याच्यासारखा लढवय्या कोण नाही हो. त्याला समरणांगणामध्ये कोणी भिडू शकत नाही असा तो आहे. तर मग शंकराला वाटलं अरे म्हणे माझे कितीतरी भक्त आहेत ज्यांनी माझं इतकं तप केलं आहे मी त्यांना वरदान दिलं आहे असं असताना हा कोण एवढा लागून गेला बघ म्हणे आता ह्याला मी याचा गर्व जिरवतो मी याला लढाईत हरवतो वगैरे वगैरे. तर आता ह्याचं सत्व आपण पाहायलाच पाहिजे. मग ते शंकराचं कसं असतं पावला तर भोळा साम सगळं देतो आणि परीक्षा घेताना पण अशी घेतो की तुमची मुंडी छाटत झाली पाहिजे. मग आता नारदानी म्हणे मग शंकर म्हणे मी जातो आता ह्याचं सत्व बघायला कसा काय आहे तो. मग आता आंबेचा मुलगा ना शेवटी आणि तो गजाननाचा भक्त आहे. मग तो शूरसेन आंबा म्हणाली आम्हाला पण यायचे सगळ्या देवाच्या ललनान सगळे बोलवा आम्ही पण तुम्ही काय परीक्षा घेता काय करता ते पण आम्ही बघू आणि माझ्या मुलाला पण भेटू आम्ही तिथं. मग शंकराने काय केलं नंदीला पाठवलं आणि सगळे जे काही स्वर्गातले देव आहेत ब्रह्मा विष्णू लक्ष्मी इंद्र त्याची बायको ब्रह्म्याची बायको इतर देव सोम वरुण म्हणजे सूर्य चंद्र अष्टदिक्पाळ 8 दिशेचे जे काही सांभाळणारे भैरव असतात सगळ्यांना बोलवलं. मग सगळे आले. मग पुढे जाऊन शंकराने सगळ्यांचं आगत स्वागत केलं. त्यांना तिथं बैसवलं. आंबा पुढं गेली आणि तिनं पण सगळ्या देवांच्या स्त्रियांचं स्वागत केलं. हाताला धरून आणवलं बसवलं. पण त्यांचं ते वस्त्र अलंकाराने नटलेले चेहरे बघून आंबा मनामध्ये खिन्न झाली आणि शंकराला जवळ येऊन म्हणली बरोबर बायको नवऱ्यालाच मागणार ना. म्हणे काय झालं तुझा चेहरा खिन्न झाला. ते म्हणते या सगळ्यांकडे वस्त्र अलंकार आहेत बघा किती सुंदर सुंदर नटले आहेत आणि माझ्याकडे काहीच नाही आहे. मग मला पण हे सगळे वस्त्र अलंकार दे. मग शंकर काय म्हणतात तिला अगं हे खोटे अलंकार काय करायचे देवाने अक्षयभूषण आपल्याला दिली आहेत ती कायमची आहेत हे बाकीचं अशाश्वत आहे तर नको आपल्याला. मग ती शंकराला पटवते म्हणते जरी शाश्वत आहे तुम्ही जगातले मोठे दिगंबर आहे पण शरीर झाकायला व्याघ्रचर्म वापरता की नाही. मग ह्या देह आहे ह्याला भूक आणि तहान लागते तेव्हा हा देह सांभाळण्यासाठी आपल्याला भुकतान भागवण्यासाठी अन्न घ्यावं लागतं नाही तर हा देह क्षीण होतो. कपडा अंगावरती घालावा लागतो 4 लोकांसाठी किंवा थंडी ऊन वारा उष्णता पाऊस ह्याच्यापासून आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी आपल्याला वस्त्र घ्यावं लागतं. तर तू असं कसं बोलतो शंकरा हे पाहिजे ना सगळं म्हणे तू एवढा मोठा दिगंबर योगी आहेस सर्वसंग परित्याग केला आहेस तू पण तरी पण हे जे असतात योगी सर्वसंग परित्याग केलेले महंत मोठे मोठे
ते पण डोक्यावरती तृणाचं पत्र घेतात का नाही, म्हणजे झोपडीत तरी राहतात ना गवताच्या शाकारलेल्या, मस्तकावरती काहीतरी घेतात ना. मग असं असताना म्हणे तू देहाच्या स्थितीला कसं आहे, म्हणजे शंकराचं म्हणणं काय, देहस्थितीवर लक्ष देऊ नको. आणि हिचं म्हणणं काय, सगळं पाहिजे असतं जगामध्ये, त्याशिवाय नाही म्हणता येत नाही. मग शंकर तिला सांगतात की अगं ही पृथ्वी माता आहे, पंचमहाभूतं सगळी तिच्यामध्येच आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता हे जे सगळं सोनं, रूपं, तांबं, हिरे, मोती जे पण काही आहे ते जमिनीतूनच निघतं ना, तिच्या पोटातून निघतं. म्हणजे भूमातेनं हे सगळे अलंकार धारण केले आहे आणि आपल्या विग्रह करते ती आपल्या शरीराचा, आणि त्यातनं धान्य उत्पन्न करते विग्रहण करून, ते लोकांना देते. तर हे सगळं तूच आहेस, तूच जगाचं सगळं निर्मिती आहेस. ही सगळी वस्त्रभूषणं, प्रावरणं पण तूच आहेस. तर तू कशासाठी हट्ट करते बारक्या गोष्टींचा. तर तुला जर खोटं वाटत असेल तर तू आरशामध्ये बघ म्हणे तू काय दिसतेस ते. मग ती पाहते आरशामध्ये, तर खरंच तिला सगळे दागिने तिच्या शरीरावर दिसतात. अगदी बिंदी, बाळ्या, बुगड्या, काय बाजूबंद, गोट, पाटल्या, पैंजण, तोरड्या, सगळं सगळं अगदी दागिन्यानं भरलेली अशी स्वतःला ती दिसते. मग बाकीचे देवानी त्या स्त्रिया पण पाहतात देवांच्या, आणि मग तेव्हा सगळ्या विस्मित होतात. म्हणजे आत्ता तर हिच्या अंगावर काही नव्हतं आणि आता हिच्या अंगावर इतके दागिने आपोआप कसे काय आले. आणि मग अशा वेळी ते सगळे मान्य करतात की हीच खरी आंबा आहे आणि हीच मूळ आदिमाता आहे. मग त्याच्यानंतर तिला शंकर विचारतात, मायकावरी म्हणजे काय, वरच्या अशाश्वत गोष्टीवर आहे का तुझी प्रीती, अजून पाहिजेत का तुला दागिने. मग ती म्हटली नको देवा, माझं शाश्वत रूप आहे तेच मला पाहिजे, मला माईक दागिने नको. हे सोनं नाणं अंगावर घालायचं म्हणजे डोक्याला म्हणते स्थिरता नाही, सारखं लक्ष तिकडेच जाणार. तर तो तुम्ही जो दिगंबर वेश धारण केला आहे तो बरोबर आहे म्हणाली गौरी. आणि शिवाच्या चरणी नमन केलं तिने की कैलासा, माझा भ्रम आहे तो तू दूर केला. तू आणि मी दोन नाहीच आहे, तू शक्ती आहे, तू शिव आहेस, मी तुझी शक्ती आहे, आणि आपल्या दोघांपासूनच हे चराचर उत्पन्न झाले आहे. मग शंकराने प्रेमेने तिचा हात धरला, तिला आपल्या जवळ बसवली आणि सगळ्या सुरांनी दोघांना नमन केलं, दंडवत घातले. आणि आता उरलेली जी कथा काय आहे ते आपल्याला पुढील अध्यायामध्ये ऐकायला मिळेल. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे अष्टोदशाध्याय समाप्तः. ओम गम गणपतये नमः.